नमस्कार मंडळी, मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पौष महिन्याला 31 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे आणि पौष महिन्यामध्ये अनेक बायका पौष रविवारचं व्रत करतात। सूर्यनारायणाचं व्रत हे पौष महिन्यामध्ये करत असतात। आपल्या कुंडलीतील रवी मजबूत होण्यासाठी, आपल्यावरती सूर्यनारायण भगवान यांची कृपा होण्यासाठी, आपल्या घरामध्ये धन समृद्धी मिळवण्यासाठी महिला ह्या सूर्यनारायणाचं व्रत पौष महिन्यामध्ये करत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पौष रविवारचं व्रत कसं करायचं आहे, त्याचे नियम काय आहेत, त्याचे उद्यापन कसं करायचं आहे, पूजेची मांडणी कशी करायची, या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल। तर पौष रविवारचं व्रत हे आपल्याला संपूर्ण पौष महिन्यामध्ये जेवढे रविवार येतात, म्हणजे 4 रविवार येतात, तर 4 रविवारी आपल्याला व्रत हे पकडायचं असते आणि पूजेची मांडणी आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे। म्हणजे सूर्य उगवतो त्यावेळेसच आपल्याला सूर्योदयाच्या वेळेसच पूजेची मांडणी करायची, दिवसभर उपवास करायचा आणि सूर्यास्त व्हायच्या आतच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। म्हणजे सूर्यास्त झाल्याच्या नंतर आपल्याला हा उपवास सोडायला चालत नाही। दिवसभरामध्ये आपल्याला केस देखील विंचरायचे नाहीत, म्हणजे ज्यांनी उपवास पकडला आहे त्यांनी। आणि तुम्ही केस जर तुम्हाला विंचरायचे असतील तर तुम्ही सकाळी सूर्योदय व्हायच्या आतच तुम्ही तुमचे केस विंचरून घ्यायचे आहे, त्यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला आपले केस विंचरायचे नाहीत। तर हे काही अगदी साधे सोपे नियम आहेत या व्रताचे। त्यानंतर जेव्हा आपण पूजेची मांडणी करू तर पूजेची मांडणी आपल्याला अंगणामध्येच करायची असते, म्हणजे जिथे मुबलक सूर्यप्रकाश येईल, सूर्याची किरणे येतील अशा ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे। तुम्ही तुमच्या अंगणामध्ये करू शकता। जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये, आता भरपूर जण फ्लॅटमध्ये राहतात, तर मग अशा वेळी तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये करू शकता, टेरेसवरती करू शकता। तसं जर नाही झालं, समजा आता तसंही शक्य नाही झालं, तर मग देवघराजवळ देखील पूजेची मांडणी केली तरी सुद्धा चालते। पूजेची मांडणी देखील अत्यंत साधी सोपी आहे, काही अवघड नाही। रांगोळीनेच आपल्याला पूजा सूर्यनारायण भगवान हे काढायचे असतात। तर तुम्ही पाटावरती पूजेची मांडणी करायची आहे, त्या अगोदर खाली स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने, त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर पाट घ्यायचा आहे, पाटावरती सूर्यनारायण भगवान काढायचे आहे। तुम्हाला मी पिक्चर लावून देईन की कसं काढायचं आहे। तर सूर्यनारायणाची प्रतिकृती काढायची आहे, रांगोळीनेच काढायची आहे। तुम्ही पांढऱ्या रांगोळी काढू शकता किंवा मग तुम्ही कलरच्या रांगोळीने केशरी रंग वापरला तरी सुद्धा चालतो। त्यानंतर सूर्यनारायणाच्या उजव्या साईडला आपल्याला रानूबाई देखील काढायचे असतात। त्यानंतर डाव्या साईडला तुम्ही गोपदम देखील काढू शकता, गायीचे पावलं ज्याला म्हणतो आपण ते। गणपती बाप्पाचं तुम्ही पान सुपारी ठेवून गणपती बाप्पाचं देखील पूजन करू शकता। तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे। हळदी कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत। नैवेद्य काय ठेवायचा आहे हा प्रश्न येऊ शकतो की नैवेद्य काय ठेवायचं आहे। तर नैवेद्य देखील अतिशय साधा सोपा, फळ ठेवू शकता नैवेद्यामध्ये, तुम्ही बोरं ठेवू शकता। त्यानंतर तुम्ही वाटाण्याच्या शेंगा, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, ज्या आपण वस्तू वापरतो संक्रांतीच्या वेळेस, त्याच वस्तू आवर्जून पांढरे तिळ सूर्यनारायण भगवानांना अर्पण करायचे आहे। काही काही ठिकाणी अशी प्रथा आहे की सूर्यनारायण जेव्हा आपण पूजेमध्ये सूर्यनारायण काढतो, रानूबाई काढतात, तर सूर्यनारायण न काढता सूर्याचे 6 मंडल देखील काढतात। तर काही प्रत्येक ठिकाणची प्रथा ही वेगळी असते। नैवेद्यामध्ये मुंगाच्या डाळीची खिचडी दाखवतात, मग अशा वेळी नैवेद्यामध्ये मुंगाची डाळ आणि तांदूळ हे नैवेद्यामध्ये एका वाटीमध्ये ठेवले जातात आणि नंतर तो जो प्रसाद आहे तो तुम्ही नंतर खिचडी करून तुम्ही खाल्ला तरी सुद्धा चालतो। अशी पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर आदित्य रानूबाईची कथा आपल्याला ऐकायची असते। म्हणजे कुठलंच व्रत हे कहाणी वाचल्याशिवाय संपूर्ण होत नाही, त्यामुळे आदित्य रानूबाईची कहाणी देखील वाचायची आहे। असं पोथीचं पूजेचं पुस्तक मिळते कहाणीचं, ते तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही गुगलवरती वगैरे सर्च केलं तरी देखील तुम्हाला आदित्य रानूबाईची कहाणी मिळून जाईल। आणि आपल्याला कहाणी वाचायची आहे, ऐकायची आहे। म्हणजे अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की बायका पौष रविवारचं व्रत करायचं आणि एका ठिकाणी अंगणात बसून एक कोणीतरी स्त्री कहाणी सांगायची आणि बाकीच्या स्त्रिया कहाणी ऐकायच्या। तर आता तसं शक्य नाही, कारण की तसं जर तुमच्याकडून झालं तर खूप चांगलं, कारण की आपण जर पूजा जर सामूहिकरित्या केली तर खूपच चांगलं, कहाणी जर का सगळ्यांनी मिळून ऐकली तर खूपच चांगलं। परंतु तसं झालं नाही तर मग आपली कहाणी आपण ऐकायची, वाचायची किंवा कुठेतरी तुम्ही मोबाईलवरती लावून तुम्ही श्रवण देखील करू शकता, ऐकू देखील शकता। परंतु कहाणी ही वाचायची असते। कुठलेही व्रत करताना कथा कहाणीला खूप जास्त महत्त्व असते, त्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही। त्यामुळे कहाणी ही आवर्जून वाचायची आहे। तर सकाळी आपली पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला सूर्योदय झाल्याच्या नंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। सूर्याला अर्घ्य देताना तुम्ही 8-8:30च्या आसपास, म्हणजे त्याच्या अगोदरच सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा नाही। म्हणजे अगदीच 10-11 वाजता सूर्याला अर्घ्य देत नसतात, कारण की सूर्य हा तेव्हा खूप तेजस्वी झालेला असतो, खूप तापलेला असतो। तेजस्वीपणा, असा तापटपणा आपल्यामध्ये देखील येतो, त्यामुळे आपल्याला सूर्याला अगोदरच अर्घ्य द्यायचा असतो। म्हणजे सकाळी तुम्ही उठल्याच्या नंतर, तुम्ही जर का रोज सूर्याला जरी अर्घ्य देत असाल तर तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर पटकन तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊन घ्यायचं, म्हणजे आंघोळ करायची पटकन आणि सूर्याला अर्घ्य देऊन घ्यायचा आणि त्यानंतर बाकीचे आपले कामं करायचे आहे। खूप वेळानंतर सूर्याला अर्घ्य कधीच देऊ नये, म्हणजे अगदी 10-11चा जेव्हा सूर्य येतो माथ्यावरती त्यावेळेस कधीच सूर्याला अर्घ्य हा द्यायचा नसतो।
त्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे। तुम्ही जर रोज देत असाल सूर्याला अर्घ तर खूप चांगलं, किंवा पौष महिन्यामध्ये तरी आवर्जून द्या। पौष महिना संपूर्ण महिना जरी नाही झालं तरी मग फक्त रविवारी तरी तुम्ही पौष रविवारी तरी सूर्याला अर्घ आवर्जून द्या। तर सूर्याला अर्घ देताना आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत, कुंकू टाकायचं आहे, एखादं फूल टाकायचं आहे, थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि ते पाणी आपल्याला सूर्याला अर्घ म्हणून द्यायचं आहे। तुमची पूजा झाल्याच्या नंतर लगेच सूर्याला रविवारी अर्घ देऊन घ्यायचं आहे। तसं तर संपूर्ण पौष महिना दिला तर खूप चांगलं। तर या प्रकारे आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे दर रविवारी। तर 31 डिसेंबरपासून पौष महिन्याला सुरुवात झाली आहे। या महिन्यामध्ये 4 रविवार येतात। तर पहिला रविवार हा 5 जानेवारीला आहे आणि शेवटचा रविवार हा 26 जानेवारीला आहे। तर 26 जानेवारीला आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असते। उद्यापन देखील अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनेच करायचं आहे, खूप काही असं अवघड उद्यापन नाही। रविवारच्या दिवशी तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही दान करा। ते शक्य नाही झालं तर मग गाईला तुम्ही चारा देऊ शकता, गाईला तुम्ही घास खाऊ घालू शकता। एवढंच या व्रताचं उद्यापन आहे। याचा उपवास मी तुम्हाला सांगितलं की रविवारचा जो उपवास आहे तो फक्त आपल्याला सूर्य म्हणजे सकाळी सूर्योदयापासून तर सूर्यास्ताच्या आत आपल्याला सगळे कामं करायचे असतात। म्हणजे पूजेची मांडणी सकाळी सूर्योदयाच्या वेळीच करायची आणि उपवास आपल्याला सूर्यास्ताच्या आत सोडायचा। तर उपवास त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पदार्थ खायचे तर तुम्ही फळे खाऊ शकता, त्यानंतर तुम्ही फक्त मिठाचे याला खायचं नसते, तुम्ही फळे खाऊ शकता, फळे खायला काही हरकत नाही। त्यानंतर उपवास आपल्याला संध्याकाळी सूर्योदयाच्या आतच सोडायचा आहे, मिठाचं आपल्याला खायचं नाही। तर हेच काही छोटे छोटे नियम आहेत। केस विंचरायचे नाही, केस आपल्याला सकाळी सूर्योदय व्हायच्या आतच केस विंचरून घ्यायचे असतात, त्यानंतर दिवसभर आपल्याला केस विंचरायचे नाही। बस एवढेच साधे सोपे या व्रताचे नियम आहेत। आणि कहाणी ही आपल्याला आवर्जून वाचायची आहे किंवा ऐकायची आहे, कारण कहाणी वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय व्रत कुठलंच कंप्लीट होत नाही, त्यामुळे कहाणी ही ऐकायचीच असते। शक्य झालं तर पौष महिन्यामध्ये तुम्ही सूर्यनारायणाचं पौष रविवारचं व्रत नक्की करा, कारण सूर्य आपल्या सगळ्यांनाच माहिती की अतिशय डिसिप्लिनमध्ये असतो। सकाळी उगवतो, बरोबर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तो मावळतो। आपल्यामध्ये देखील थोडेसे डिसिप्लिन येण्यासाठी, त्यासोबत सूर्यासारखं आपल्याला तेज प्राप्त होण्यासाठी, आयु प्राप्त होण्यासाठी आवर्जून पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाचं व्रत करावं, सूर्याला अर्घ द्यावा। तसं तर संपूर्ण वर्षभर सूर्याला अर्घ देणं खूप चांगलं, परंतु खूप जणांच्याने नाही जमत, लक्षात राहत नाही। ॲटलिस्ट पौष महिन्यात तरी तुम्ही सूर्याला अर्घ नक्की द्या। नाही पौष महिना झाला तर रविवारी तरी सूर्याला अर्घ देण्याचा नक्की प्रयत्न करा। तर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीचं व्रत आहे, तुमच्याच्याने शक्य झालं तर हे व्रत नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।